बेटी बचाओ बेटी पढाओ या भारत सरकारच्या उपक्रमाला दिनांक 22 जानेवारी 2025 रोजी 10 वर्ष पूर्ण झाली असल्याने रत्नागिरी जिल्हा पोलीस दल व जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज सायंकाळी 4:30 ते 6 या वेळेत पोलीस कवायत मैदान, पोलीस मुख्यालय रत्नागिरी येथे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व महिला व मुलींसाठी बेटी बचाओ बेटी पढाओ दशपूर्ती सोहळा व रॅलीचे आयोजन करण्यात आले। विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र श्री संजय दराडे यांच्या शुभ हस्ते या दशपूर्ती रॅलीला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला। या प्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री धनंजय कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड, पोलीस अधिकारी व अंमलदार, जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय रत्नागिरी येथील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। आज या ठिकाणी रत्नागिरी पोलीस दल आणि जिल्हा परिषद महिला व बाल विकास विभाग यांच्यातर्फे आयोजित बेटी बचाओ बेटी पढाओ ही रॅली आपण काढत आहोत। म्हणजे मला वाटतं 75-76 वर्ष स्वातंत्र्यानंतर आपल्याला ही रॅली काढायची वेळ येत आहे। तशी ती काही फार चांगली बाब नाहीये, परंतु तरीही आपण ही रॅली काढत आहोत। त्याच्या मागचा एकच उद्देश आहे की या देशाच्या महिला ज्या आहे हा अतिशय महत्त्वाचा असा भाग आहे आणि आपण तर महाराष्ट्रात आहोत। तुम्ही सगळ्या सावित्रीच्या लेकी आहात, जिजाऊच्या लेकी आहात, त्यामुळे तुम्हाला काय असं वेगळा विषय सांगायची गरज या ठिकाणी नाहीये। तुम्ही सगळेजण सक्षम आहात, समर्थ आहात आणि आम्हा सगळ्यांना तुमचा अभिमान आहे, एवढंच मी या ठिकाणी सांगेल। जय हिंद। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।